सती जागृतीचं काम नॉनस्टॉप कसं होईल? काया वेदना चित्त मनोधर्माच्या पातळीवर. म्हणजे शरीरातल्या जाणीवा म्हणजे वेदना म्हणजे सुखदुःख, सुखदुःखाचं कारण चित्त, चित्त म्हणजे इमोशन्स भावना, आणि विचार प्रक्रिया मनोधर्म. हे जे 4 खंड आहेत त्यातले, ह्याच्याशी आपण एकरूप झालो की स्वतःशी एकरूप झालो. परंतु ते जेवढं समजतं तेवढं सोपं नाही, कारण गुंतागुंत आहे सगळी. विचारांची गुंतागुंत, भावनांची गुंतागुंत, जाणीवांची गुंतागुंत, शारीरिक कृतींची गुंतागुंत, शरीरामध्ये ज्या अनेक सिस्टम चालू आहेत, 12-13 प्रकारच्या सिस्टम शरीरामध्ये चालू आहेत. कायामध्ये जवळपास 12 ते 13 सिस्टम चालू आहेत. त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये मतभेद आहेत. म्हणजे ॲलोपॅथीवाले वेगळे म्हणतात, होमिओपॅथीवाले वेगळे म्हणतात, आयुर्वेदवाले वेगळे म्हणतात. तर ते आयुर्वेदवाले तर काही ते 15-16च्या पुढे जातात काहीतरी ते. म्हणजे त्याच्यामध्ये मतभेद आहेत. मतभेद याचा अर्थ शरीर अजून शास्त्रांना पूर्ण माहिती नाही. ज्यांना ते म्हणतात की 12-13 सिस्टम्स आहेत. आपल्याला त्या सिस्टम मध्ये नाही शिरायचं, पण आपल्याला एक साधारण माहिती पाहिजे. कारण आता आपण विज्ञान युगात वावरतो, तर वैज्ञानिक भाषा आपल्याला माहिती पाहिजे. आता जी बुद्धाच्या काळामध्ये कसं आहे, तर त्यांची भाषा वेगळी होती. त्यांची भाषा कशी का रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान स्कंदांची भाषा होती, किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे सांगायचे शरीरातले आतले, आणि ते कशाच्या आधारावर सांगायचे. किंवा एखादी चिरफाड झालेलं एखादा मृतदेह पहा, त्याच्यात काय दिसतं ते अशी भाषावर. कारण त्याला ते तसं जीवन होतं. आजकाल काय असं काही रस्त्यावर पडलेलं नाही अशी प्राणी. त्या जंगल संस्कृती होती किंवा ग्रामीण संस्कृती होती, तर तिथं सहज असे प्राणी असतील. आणि म्हणून बुद्धांची उदाहरणं त्या टाईपची होती. कारण जे दिसतं ऐकू येतं गंधाचं तेच विषय घेऊन ते बोलायचे. आजच्या याच्यामध्ये आपल्याला आता बुद्धांच्या काळात मोबाईल नव्हता, त्यामुळे मोबाईलचे उदाहरणं त्यांच्या याच्यात यायचं काही कारण नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचं जे आता आहे ज्ञानाचा स्रोत, ही भाषा बुद्धांकडे त्यांनी वापरायचं काही कारण नाही. परंतु त्यांच्या काळात काया जी आहे ती आजही काय आहे. त्यांच्या काळातल्या ज्या जाणीव आहेत, वेदना आहेत, फिलिंग आहेत, त्या आजही आहेत. त्यांच्या काळात जे चित्त होतं ते चित्त आजही काम करतं. त्यांच्या काळात जी मनोधर्म विचार प्रक्रिया होती ती आजही आहे. म्हणजे जी शाश्वत गोष्ट आहे, ती शाश्वत गोष्ट त्याची भाषा नाही बदलणार. कारण त्याच्यात जे आहे कालसापेक्ष त्या गोष्टी ती भाषा बदलणार. म्हणजे व्यावहारिक भाषा बदलणार, ऑब्जेक्टिव्ह भाषा बदलणार, सब्जेक्टिव्ह नाही बदलणार. वस्तुनिष्ठ आणि आत्मनिष्ठ, बाहेरचा आणि आतलं. त्यावेळेला जे दिसत होतं ती भाषा येणार, ऐकू येत होतं ती भाषा, गंध चव स्पर्श. आज आपल्याला काय दिसतंय, काय ऐकू येतं, काय गंध, काय चव, काय स्पर्श, काय परिस्थिती. आता आपण बाबासाहेबांशी जाती व्यवस्थेमुळे बाबासाहेबांशी कनेक्टेड, तर आपली भाषा बाबासाहेबांची भाषण आहे. किंवा तुम्ही आता विपसनीची शिबिर गोयंकांची भाषा ती भाषा तुम्हाला ती परिचित आहे. किंवा आणखीन काही थाई येतले, काही ओशोची सांगतात, काही त्रैलोक्याची सांगतात. तर आपण ज्या कंडिशन मध्ये असतो, ज्या परिस्थितीत असतो, ती आपली भाषा बनते. कारण ते आपण ऐकतो, ते आपण पाहतो. आपली भाषा आपली कधीच नसते. आपली भाषा म्हणजे आपलं माइंड. कारण माइंड भाषा ही मनातली अभिव्यक्ती आहे, एक्सप्रेशन आहे. तर आपली भाषा, आपल्या मनाची भाषा ही नेहमी परिस्थिती सापेक्ष आणि काल सापेक्ष असते. आपल्या आजूबाजूला काय आहे, आपण कशाशी कनेक्टेड आहोत, ती आपली भाषा असते. बुद्धाच्या काळात पाली होती म्हणून ते पालीमध्ये बोलायचे.
आज आपला पावती पाली नाही म्हणून आपण पालीत नाही बोलू शकत, आपण मराठीतच बोलणार. किंवा दुसऱ्या प्रांतात गेलो, हिंदी प्रांतात मी गेलो आणि मला जर हिंदी येत असेल तर मी हिंदीमध्ये बोलू शकतो. पण मी साऊथला गेलो आणि मला तामिळ बोलायला सांगितलं, मला येतच नाही, मी नाही बोलू शकणार. म्हणजे आपलं जे व्यवहार जो चालतो तो काल सापेक्ष आणि परिस्थिती सापेक्ष चालतो. धम्म हा अकालिको आहे. धम्म हा काळाशी बांधील नाही. कारण धम्म ही आतली भाषा आहे आणि आतली भाषा आपली आहे, आपल्या आतली भाषा. आणि आपल्या आतली भाषा आपण कोणत्या परिस्थितीत वावरतो त्याच्यावर अवलंबून आहे. आपण महाराष्ट्रीयन मराठी आहोत तर मराठीच बोलणार. आपण ज्या ज्या गोष्टीशी संपर्कात आहोत ती भाषा आपली भाषा असणार. त्यामुळे आपलं जग जे आहे ना, आंतरविश्व, ते कधी नाही बदलत. ते बदलू शकतं तो भाग वेगळा, परंतु ते कंडिशन्ड असतं, संस्कार जन्य, संस्कारांशी संबंधित, संस्कार व्यवहाराशी संबंधित आहे. व्यवहाराशी पण आहे तर आपल्या अंतरंगाशी पण संबंधित आहे. समजा आपला स्वभाव रागीट असेल तर त्याप्रमाणे आपलं वागणं असतं, म्हणजे अंतरंगाशी संबंधित आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा या कशा प्रकारच्या आहेत त्याप्रमाणे आपल्या वस्तूकडे पाहणं असतं, माणसांकडे पाहणं असतं. आपल्या मनात भेद असेल तर आपण हे कोणत्या जातीचे, ते कोणत्या जातीचे, ही कोणत्या, कारण आपल्या मनात आहे ते. जे आत आहे तेच बाहेर आहे. म्हणून मन म्हणजे आतली गोष्ट हे सगळ्या गोष्टींचं केंद्रबिंदू मानलंय. माइंड इज द रूट ऑफ ऑल थिंग्स. मनो पुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. जसं मन आहे तसंच सगळं. मन जसं आहे, मनो पुब्बंगमा धम्मा म्हणजे मनात जसे धम्म आहे म्हणजे विचार प्रक्रिया आहे, तसंच मन आहे. जसं मन असेल तसाच व्यवहार आहे. मन जर विकृत असेल तर विकृत व्यवहार, त्याचा परिणाम दुःख. मन जर सरळ असेल, शुद्ध असेल तर तसा व्यवहार, तसे परिणाम. तर माइंड जे आहे ते मुख्य आहे, मन जे आहे ते मुख्य आहे, पण ते आतल्या गटातली गोष्ट आहे. कारण मन समजत नाही मन कुठं आहे, कसं काम करतं, त्याचा स्वभाव काय आहे, मनाला गती देणारं चित्त कसं आहे, इमोशन्स म्हणजे लोभ द्वेष, काय पाहिजे काय नको. पाहिजे नकोचं जे आहे ते आपल्याला नाही माहित. आपल्याला असंच का पाहिजे आणि असंच का नको. हे पाहिजे नकोचं जे आहे ते आपले मनोवस्था आहे, ते चित्त आहे ते, आणि ते संस्कारित आहे. ते आपल्याला माहिती नाही कारण आपल्याशी संपर्क नाही, आपल्याला भान नाही, आपल्याला सती नाही, आपल्याला जागृती आहे. म्हणून मन मुख्य आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट जागृत मन महत्वाचं आहे. जर दुःखमुक्ती पाहिजे असेल तर, तणावमुक्ती पाहिजे असेल तर, प्रश्न सोडवायचे असतील तर, जर प्रश्न सोडवायचे का सोडवायचे नाही ह्याच्याबद्दल जर गोंधळ असेल, संदिग्धता असेल तर आपले प्रश्न कधी सुटत नाही. प्रश्न आपल्याला एकदा लक्षात आल्यानंतर मला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि तो असा सुटेल हे एकदा लक्षात आल्यानंतर मग आपल्याला या मार्गाने तो प्रश्न सुटेल, मग त्या मार्गाने चालायचं आणि मग तो सुटणार, हे 100%. हा मानसिक मार्ग आहे, आंतरिक मार्ग आहे आणि तो समजून घ्यायचा. पण हे मन जे आहे हे कायेमध्ये आहे. का कायेच्या बाहेर कुठं मन आहे? कायेच्या बाहेर मन आहे का कायेतच आहे? कायेतच आहे. आपण म्हणतो मन इकडे गेलं, तिकडे गेलं, तिकडे गेलं, तर मन कुठे जात नाही, ते मनात येतं. आता गाडीचा आवाज झाला, आपल्या कानाला ऐकायला आला,
आपल्या कानामुळे तो आवाज ऐकायला आला. म्हणजे तो आवाज इथे आलाय, तो तिथे नाही. तो आवाज इथं आहे आणि याच्या थ्रू, याच्या माध्यमातून तो आपला मनापर्यंत पोहोचतो. म्हणजे मनात येतो आवाज, तिकडं नाही. समजा मी ठार बाहेर आहे आणि मला अजिबात ऐकायला येत नाही, तर माझ्या दृष्टीने तो आवाज कोणताच आवाज काहीच नाही. शरीर हे माध्यम जे आहे म्हणजे शरीर, कारण हे सर्वाला नटायचं जोडलेलं आहे. म्हणजे सगळं जे आहे ते इथंच आहे. मन त्यामुळं इथंच आहे. इथं आहे म्हणजे कायच आहे. कायच आहे म्हणजे कुठं आहे? शरीरात आहे म्हणजे कुठं आहे मन? तर मन, चित्त हा इंद्रियांचा विषय नाही, कारण ते दिसत नाही. मन ऐकू येत नाही. मनाला ऐकू येतं, ऐकलेलं समजतं, पण मन नाही ऐकू शकत. मनात जे आहे ते ऐकू शकत नाही. मन दिसत नाही, तर ती चव, गंध, स्पर्श, कारण मन ह्या इंद्रियांचा विषय नाही. मग मन कसं काय जाणवणार? जाणीवा, काहीतरी आहे हे जाणवत आहे. काय हे स्पष्ट नाही जाणवत, काहीतरी आहे. समथिंग इज देअर. व्हॉट इज दॅट वी डोंट नो. आपल्याला नाही माहिती, वी डोंट नो. काय आहे हे नाही माहिती, पण काहीतरी आहे ना. समजा काही गाडीचा आवाज आला आणि गाडीचा आवाज रोज ऐकतो, त्यामुळे आम्हाला माहिती, त्याला माहिती का तुम्हाला माहिती असं, पण तुम्हाला माहित नाही का कशाचा आवाज होता. तुम्हाला माहित नाही कशाचा आवाज. तो कॉर्पोरेशन, म्युन्सिपाल्टीचा कचरा गाडीचा आवाज येतो. पण मी म्हणू शकतो तुमच्याकडे माहित नाही, तुमच्याकडे काय आहे ते. तुमच्याकडे काहीतरी असेल. नाही, तुमच्याकडे नाही असं, तुमच्याकडे आहे. तर कचरा गाडीचा आवाज आहे हे आपण म्हणू शकतो पूर्वज्ञानामुळे, पूर्वानुभवामुळे. परंतु पूर्वानुभव नाही आपल्याला की ती कचरा गाडी आहे. मग आवाजाचा आपण काय अर्थ काढतो? असेल कशात तरी आवाज. ते गाणे कोणते लावलं असेल, काही आपण अर्थ काढू शकतो. पण ते ध्वनीवर जो आवाज तुम्हाला ऐकू येतो त्याचं माइंड अनालिसिस करणार, विश्लेषण करणार. परंतु नेमका कशाचा आवाज आहे हे पूर्वज्ञानावर ठरतं. म्हणजे मला, आपल्याला ती कचरा गाडी आहे कॉर्पोरेशनची माहीत असल्यामुळे कचरा गाडीचा आवाज आहे असं. मन कसं काम करतंय पूर्वज्ञानावर. आणि पूर्वज्ञान जर स्पष्ट नसेल तर मग मन तर्क करत, अंदाज करत, लॉजिक तिथं सुरू होतं. तर्क, कारण तर्क का चालतो? का विषय स्पष्ट नाही. आणि आपल्याला आपलं आयुष्य बरंचसं माहीत नाही. थोडा आपण बंद ठेवतो का आवाज चालू होतं? ओके. आपल्याला आपलं बरंचसं आयुष्य जर माहीत नाही, म्हणजे आपल्याला आपलं मन माहिती नाही, आपल्याला चित्त कळत नाही, है ना, विचार प्रक्रिया कळत नाही, भावना कळत नाही, आपलं वर्तन कळत नाही, आपण काय बोलतो, कसं बोलतो, तसंच का बोलतो हे आपल्याला कळत नाही, आपला कृती आपल्याला कळत नाही, आपण जे काही कार्य करतो, है ना. त्या कार्यकर्ता जो कार्य करतो त्याला जर त्याच्या कार्याचं स्वरूपच माहिती नाही, त्याचं कार्य त्याला माहिती नाही, पण त्याचे परिणाम त्याला मग तशा पद्धतीचे पुढे करावं लागतात. झालं चांगलं तर झालं चांगलं, नाही झालं तर वाईट झालं, असं ते मगम चालतं. कारण काय, आपल्याला
नेमकं माहिती नसतं. आपल्याला नेमकं माहिती नसतं. आपण जे जगतो, जे वागतो, जे काम करतो, कार्य करतो, त्याचं स्वरूप आपल्याला स्पष्ट माहिती नसतं. म्हणून तर्कावर आपण जास्त काम करतो. तर्क हा चांगला असेल आणि एखादा सांगणारा माणूस फार विद्वान आहे, हुशार आहे, मग तो चांगलाच असेल. किंवा त्याच्या मागे 1000 लोक आहेत, लाख लोक आहेत, मग तो चांगलाच असेल. त्याची सांगण्याची पद्धत फार चांगली आहे, मग तो चांगलाच असेल. त्याची भाषा फार आकर्षक आहे, त्याचं दिसणं फार आकर्षक आहे, मग तो चांगलाच असेल. हा तर्क जो आहे ना, ह्या तर्कावर आपलं जगणं असतं बरं. आणि बुद्धाने या गोष्टीवर चॅलेंज केलेलं आहे. बुद्धाने या गोष्टीवर कालाम सुत्त नावाचं सुत्त आहे. तर कालामान्य बुद्धांनी हे सांगितलंय की जे गोष्ट तुम्हाला योग्य वाटतं ती योग्य आहे असं समजू नका. तुमच्या तर्काला योग्य वाटते म्हणून तिला योग्य म्हणू नका, किंवा तुमच्या तर्काला अयोग्य वाटते म्हणून पण अयोग्य तिला म्हणू नका. एखादी गोष्ट, एखादा सांगणारा माणूस फार आकर्षक दिसतो आणि मोठा वाटतो आणि त्याची सांगण्याची शैली फार भारी आहे म्हणून त्याच्याविषयी तुम्ही म्हणजे चांगलं किंवा वाईट असा विचार करू नका. किंवा एखाद्या पाठीमागे खूप लोक आहेत, 10, 11, 12 निकष सांगितलेले त्यांनी. एखाद्याच्या पाठीमागे खूप लोक आहेत, खूप लोक त्याला मानतात म्हणून तो माणूस चांगला आहे, योग्य आहे असं म्हणू नका, मानू नका. स्वतः पडताळणी करा. पण बहुतेक वेळा आपण स्वतः पडताळणी करण्याआधी तर्कावर जातो. तर्क म्हणजे आपल्या अज्ञानावर आपण विश्वास जास्त ठेवतो आणि मला वाटतं तो चांगला असेल किंवा मला वाटतं तो बरोबर नाही. याचं कारण काय? आपल्याला स्वतःचं, त्या मनाचं, त्या विचारांचं, त्या भावनांचं भान नसतं, सती नसतं. बुद्धांनी ती जी पहिली गोष्ट सांगितली की आधी भानावर आलं पाहिजे, कसं यायचं, हा महत्वाचा मुद्दा आहे. जर आपलं चित्त, मन हे कायेमध्ये आहे आणि ते जाणवतं, तर आधी आपल्याला कायेमध्ये, शरीरामध्ये उतरता आलं पाहिजे. कारण कायेत चित्त आहे, कायेत मन. कायेत कसं उतरायचं, शरीरात कसं उतरायचं, त्याच्यासाठी त्यांनी अनापानसती सांगितली. हा अपान, याचं भान म्हणजे सती. भान म्हणजे जागृती. आता बघा, आपण हे करू, ज्या गोष्टीचे आपल्याला भान ठेवायचं किंवा जागृती ठेवायची, तर आपण काय करतो? त्या गोष्टीशी काय करतो? समजा तुम्हाला याचं भान ठेवायचं की तुम्ही हात हलवताय, किंवा तुम्ही मुंडका हलवताय, किंवा तुम्ही बोलताय, किंवा तुमच्या समोर हा स्टँड आहे, तर त्याचं भान ठेवायचं. तुम्ही काय करता? ते विषयाशी मी जोडलो का, त्याची पण पडताळणी, मला जे करायचं त्याच्याशी मी बरोबर आहे त्याची शहानिशा करतो. म्हणजे विषयाशी जोडले जाता, विषयाशी जोडले जाता बाहेर ना, आतून जोडतो, आतून जोडतो. कारण तुम्हाला याचं स्टँडचं भान ठेवायला की बाबा धक्का लागायला नको, हे नको, तुम्हाला त्याचं भान ठेवण्यासाठी तुम्हाला आतलं भान पाहिजे, बाहेरचं नाही. तुम्हाला स्वतःचं भान पाहिजे. कारण तुमचा पाय किंवा तुमचा हात, तुम्ही ह्याच्यावर भान ठेवलं पण त्याचं भान नसेल, आतलं भान नसेल, तर तुमचा पाय त्याला लागू शकतो, हात लागू शकतो. ध्यान बाहेर असतं, भान आता असतं.
बाहेर असतं म्हणजे बाहेरचा विषय जो आत असतो, बाहेर म्हणजे असतं, ऍक्च्युअली बाहेर नाही, ऍक्च्युअली पण असतं बाहेर. आता स्टँड बाहेर आहे, पण आपला वर्ग संपला आणि आता स्टँड आपण गुंडाळून ठेवलं, पण तिथे एक स्टँड उभं होतं. हे जे आपल्या मनात मेमरी संस्कारात जे आहे ते पण स्टँड आहे, हे पण स्टँड आहे आत्ताच. नंतर पण हे स्टँड आपल्या मनात असू शकतं. म्हणजे हे बाहेर नाही, आतच आहे. पण भान आपल्याला सांगतं का नाही, ते तेव्हा बाहेर होतं, हे आत आहे आणि आता पण आतच आहे. कारण तुम्हाला दिसतंय, तुम्हाला दिसतंय म्हणून ते तुमच्यात आहे. स्टँड बाहेर नाही, ते तुमच्या मनात आहे. आणि हे सगळं संपल्यावर पण ते तुमच्या हातात आहे, कारण ते त्याचे संस्कार झालेले. पण भान असेल, सती असेल तर ह्या गोष्टी समजतात. की हे मनाचं, इंद्रियांचं काम आहे. हे केवळ मनाचं, इंद्रियांचं असं काम आहे. त्याच्याबद्दल हे असं असायला पाहिजे होतं, ते तसं नको, ते तसं, हे असं, हे जे आपलं चित्त, इमोशन त्याच्याबद्दल जे काम करतात, त्याच्यामुळं त्याचं स्वरूप बदलतं. तर्क करतो, त्याचं स्वरूप बदलतं. समजा कोणाला राग येत असेल की हे असं का स्टँड उभं केलं, यांना कळत नाही, यांना कसं वापरावं हे माहिती नाही, असं एखाद्याच्या मनात समजा चाललेलं असेल, तर तो सांगत नाही आपल्याला, तो त्याच्या मनात दोष देत राहतो. आणि कार्यक्रम संपल्यावर पण तो त्याच्या मनात तो दोष द्यायचं चालू असतं. एवढं कळत नाही, एवढे कार्यक्रम घेतात आणि एवढं हे साधी गोष्ट कळत नाही, स्टँड कसा लावायचा, मोबाईल कसा लावायचा, त्याच्या मनात चाललंय, विचार चालू, त्याची विचार प्रक्रिया, आणि त्याचा त्याला त्रास होतो. ते चुकलं, आमचं चुकलं, पण तू का तुझ्या मनात ठेवलं, ते मुद्दाम नाही ठेवलं, त्याची ती मनाचं कामच तसं आहे. त्याचं ते कामच तसं, त्याचा त्याला त्रास होतो. परंतु त्याला जर त्याचं भान असेल, त्याची सती असेल, जागृती असेल, तर तो काय म्हणतो, समंजसपणाला तो विचार करू शकतो की नसेल कळालं त्यांना, माझी चूक आहे, मी त्याला नाही सांगितलं त्यांना हे असं असं करा, असं त्याच्यामध्ये समंजसपणा येतो जागृत झाल्यामुळे. तर प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं भान ठेवायचंय, जागृत राहायचंय, तर आपण काय करतो नेमकं, तर आपण बाहेर नाही पाहत, आपण आत पाहतो. कारण भान, जागृती आतलीच गोष्ट आहे. बाहेरची संबंधित जरी असली तरी ती आतलीच आहे. स्टँड बाहेर असलं तरी आतमध्ये आहे. तर ही आतली गोष्ट आहे. आतली गोष्ट जर आहे तर आपल्याला बाहेर काम करण्याची काहीच गरज नाही पडत. बाहेर काम करण्याची काय, स्टँडला हात लावायची गरज नाही. मला भान येण्यासाठी स्टँडला धरून थोडंच भान नसतं, ते आतलं आहे ते संबंध. तर भान, सती, जागृती ठेवण्यासाठी तुम्ही ऍक्च्युअली काहीच करत नाही. ध्यान करायचं असतं तो विषय घेता, तर इथं तुम्हाला भानासाठी काहीच करायची गरज नाही. तुम्ही मनाचं एक असं कार्य आहे का ते स्वतःच भानावर येतंय आणि त्याला समजतं. भान आल्यावर माणसाला समजतं. भान ही समज आणतं, सती समज आणते, दृष्टी आणते. अष्टांग मार्गामध्ये आहे ना, आधी सम्यक दृष्टी, मग शेवटी भान आलंय. पण प्रॅक्टिकली ते उलट आहे. समाधीसाठी म्हणजे मनाचे एकीकरण करण्यासाठी ते सगळ्या अस्तित्वाचं भान असलं पाहिजे, विस्कळीतपणाचं भान असलं पाहिजे,
मग मन चित्त एकत्रित होतं, स्थिर होतं, समाधीत येतं. पण त्याचं भान असेल तर, म्हणून समाधीच्या आधी सती येते. त्याच्यासाठी व्यायाम म्हणजे प्रयत्न करावे लागतात. त्याच्यासाठी तुमची लाईफस्टाईल तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला ती लाईफस्टाईल तुमची स्वतःची जुळवाजुळव करावी लागते. आजीविका आपण जेव्हा म्हणतो लाईफस्टाईल, आजीविका म्हणजे पैसा मिळवण्याचा उद्योग नाही, फक्त जीवनशैली. त्याच्यासाठी त्याच्या अनुषंगाने तुमचे कर्मांत म्हणजे ऍक्शन्स तुमच्या पाहिजेत, त्याच्याप्रमाणे तुमचं बोलणं पाहिजे. आणि हे सगळं ज्याची समज येते ती सम्यक दृष्टी आहे. आणि जी गोष्ट सम्यक दृष्टीने समजते ती करण्याचा संकल्प करावा लागतो. अशा पद्धतीचं ते या. तर हा सती भान हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला असं टेक्निक नाही काहीच. कारण ते मनाचं असं कार्य आहे भान, जागृती, सती, का ते फक्त समजून घेण्याची गरज आहे की भान सती म्हणजे काय. ते तुम्हाला ऍक्च्युली काहीच करावं लागत नाही. तुम्हाला जसं आहे तसं पाहावं लागतं. यथा भूत ज्ञान दर्शन, जसं आहे तसंच पाहणं. म्हणजे तुम्ही स्टँडचं भान येण्यासाठी स्टँडला हलवत नाही, तुम्ही जसं आहे तसं पाहता. एखादी गोष्ट समजावून घेण्यासाठी, परिस्थिती समजावून घेण्यासाठी परिस्थितीचं तुम्ही अवलोकन करता. परिस्थिती हलवत नाही, तुम्ही डिस्टर्ब नाही करत. जागे होऊन बरोबर तुम्ही पाहता आणि मग तुम्हाला परिस्थिती समजते. आन अपान. तर आन म्हणजे काय म्हणतो? आन म्हणजे आन आणि अपान म्हणजे काय आता माहिती आहे तुम्हाला. आता सांगा आता काय आन आणि अपान म्हणजे काय. कारण ती गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय अनापान सती समजत नाही, असं माझं मत आहे. आन म्हणजे काय, अपान म्हणजे काय, स्टँड म्हणजे काय. स्टँड म्हणजे काय, तुम्ही ज्याला हात लावला ते स्टँड आहे. तेवढं स्टँड आहे जिथं हात लावला. स्टँड म्हणजे टोटल अस्तित्व त्यात. तुम्ही त्याला हात नाही लावू शकत, तुम्हाला फक्त त्याची जाणीव होते. हा स्टँड म्हणजे टॉप टू बॉटम जे आहे त्याला स्टँड म्हणतात. आता आन म्हणजे काय, काय आत काय आत म्हणजे काय. आपण म्हणजे श्वास आणि उच्छ्वास म्हणतो तो आपण, त्याला आपण श्वास उच्छ्वास म्हणजे आनापान का. श्वास आणि उच्छ्वासामध्ये हवा आत येते आणि हवा बाहेर जाते. मग ती हवा म्हणजे आनापान का. जिवंत प्रोसेस आहे. आन म्हणजे काय आणि अपान म्हणजे काय, हा मुद्दा जर लक्षात आला ना, मला तर तीच गडबड झालेली आहे बुद्धानंतर. की आन म्हणजे हवा पाहिली, हवेचा जिथं स्पर्श होतो तिथं लक्ष द्या आणि त्याचं ध्यान करा. त्यामुळे ते आन पासून अलिप्त होऊन ते स्पर्शबिंदूवर लक्ष गेलेलं आहे. म्हणजे जिथं जिथं स्पर्श होतो, जिथं जिथं जाणीव होते तिथं तिथं लक्ष द्या आणि त्याच्यावर ध्यान करा, असं ते चाललेलं आहे. आणि म्हणून मन ते तिथं जातं, अनेक धारांमध्ये जातं आणि ते पांगलेलंच असतं. म्हणून आन म्हणजे आन मधली श्वासातली हवा नाही,
आन म्हणजे श्वासातली हवा नाही. आन म्हणजे कारण ह्याचा उद्देशच कायाशी कनेक्ट होणं आहे. आनापान सती बुद्धानं कशासाठी सांगितली? कायाशी कनेक्ट होण्यासाठी. कायेत उतरण्यासाठी, कायेचं भान येण्यासाठी आनापान सती सांगितली. म्हणून आधी आनापान सती पासून सुरुवात आहे. आणि ते आपण फक्त आनापान म्हणजे श्वास आणि श्वासातली हवा म्हणून जर त्याकडे पाहिलं तर आपण कायेत तर उतरू शकत नाही, कायेचं भानच येऊ शकत नाही. हा मग तुम्हाला तिथे इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या. आता त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये आता अनेक वर्ष ते मी शिकलो आणि शिकवलं पण अनेक वर्ष. त्यांनी जे सांगितलं ते बुद्धघोषाच्या विशुद्धी मग्ग ग्रंथातून घेतलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जशी आनापान सती शिकवली, सांगितली, लिहिली बुद्धघोषाने, ते हे सांगतात. त्याच्यात काय सांगतात? श्वास जेव्हा आत येतो तेव्हा 1 म्हणा, परत आत येतो 2 म्हणा, असं 10 पर्यंत म्हणा मनातल्या मनात. नंतर मग श्वास जेव्हा बाहेर जातो, बाहेर गेल्यावर 1 म्हणा, मग 2 म्हणा, 3 म्हणा, 10 पर्यंत म्हणा. म्हणजे अंकाच्या मोजणीवर लक्ष आहे, श्वासावर नाही. श्वासावर असेल पण अंक जास्त म्हणतात. अंक हा तुमच्या ध्यानाचा विषय बनतो. श्वासातल्या हवेचा स्पर्श जर तुम्ही पाहत असाल तर तो स्पर्श बिंदू तुमच्या ध्यानाचा विषय बनतो. आनापान हा कुठे विषय आहे? मग त्याचं कारण असं की आन म्हणजे काय हेच लक्षात घेतलं नाही आणि अपान म्हणजे काय हेच लक्षात घेतलं नाही. आन म्हणजे या क्षणी, आत्ता, आपलं शरीर, आपली काया जे आतून आत श्वास घेतं, आत्ता या क्षणी आपल्या पोटाची हालचाल चालली, छातीची हालचाल चालली, पाठीची हालचाल चालली. हे जे धड आहे हे भात्यासारखं आपोआप नैसर्गिकपणे आन करतं, म्हणजे श्वास आत घेतं. कशामुळं? तर ह्या धडामध्ये जो आता ज्यांना शास्त्र माहिती त्यांच्यासाठी आतमध्ये जो श्वास पटल नावाचा पडदा आहे तो जेव्हा आकुंचन पावतो, पोकळी निर्माण होते. पोकळी निर्माण होते म्हणून हवा आत येते. तो जेव्हा प्रसारण पावतो तेव्हा आतली हवा बाहेर पडते. तर या शरीराचं, या कायेचं जे श्वास आत घेण्याचं काम आहे, जी हालचाल आहे, मुवमेंट आहे, त्याला आन म्हणतात. आणि बाहेर सोडण्याचं जे काम आहे त्याला अपान म्हणतात. आता जसं आपण स्टँडला काही करत नाही पण त्याचं भान ठेवायचा प्रयत्न करतो, तसं इथं आन आणि अपान याला काहीच करायचं नाही, याला काय कंट्रोल करायचं नाही, नियंत्रित करायचं नाही. काय चाललंय त्याचं? म्हणजे शरीर श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, आतमध्ये काय चाललेलं आहे. आन होताना काय चाललंय, अपान होताना काय चाललंय, वर्तमानामध्ये आत्ता. सती जागृती हा वर्तमानाचाच विषय आहे, मागचा पुढचा नाही, आत्ताचा विषय आहे. आत्ता या क्षणी शरीर काय आन करते म्हणजे काय होतंय, काय चाललंय, अपान करते म्हणजे काय चाललंय, याचं भान, याची सती म्हणजे आनापान सती. किंवा मी त्याला वेगळं पाहतो आणखी,
याच्यामध्ये काळा पण जोडा. काळा आम, कारण काळाच आम करते. काळा आम काळा अपान याची सती. आणि याला काहीच करायचं नाही. याला काय मुद्दाम श्वास घ्यायचा नाही, मुद्दाम श्वास सोडायचा नाही. मोठा घ्या मोठा सोडा, छोटा घ्या छोटा सोडा, तसं म्हणायची करायची काहीच गरज नाही. एखाद्या वेळ अशी, एखादा क्षण असा असेल की एखादी शरीर अवस्था अशी असेल का तो छोटा श्वास असेल, तो एवढंच पहा का तो छोटा आहे. एखाद्या वेळ असे असेल की मोठा श्वास असेल, मोठा आन किंवा मोठा अपान असेल, तर तेवढंच पहा, हा हे मोठा आन आहे मोठा अपान आहे. म्हणजे जसं आहे तसं पहा, मुद्दाम करण्याची गरज नाही, जसं आहे तसं पाहण्याची गरज. तर हे जे काळा आन करते अपान करते, त्याच्या निमित्तानं जी मुवमेंट चालते, हालचाल चालते, आकुंचन प्रसरण चालतं या धरामध्ये, त्याचं भान ठेवणं म्हणजे अनापान सती आहे किंवा काळा अनापान सती आहे. अनेका वर्तमानात चालू आहे. आता तुम्ही आता पहा किंवा तुम्ही जेव्हा साधनेला बसाल, प्रॅक्टिसला बसाल तेव्हा पहा, डोळे बंद करून पहा नाहीतर उघडे ठेवून पहा, ते चालू आहे. डोळे बंद करायची काय इच्छा होते माणसाला, कारण भटकतं मन, मग त्याला इच्छाशक्तीच्या बळावर तो पाहायचा प्रयत्न करतो. तर हा पहिला मुख्य अभ्यास आहे. याच्यामुळे काय होईल की काळा आन काळा अपान सती पाहता पाहता आपण आपोआप कायाशी जोडले जातो. कारण आपण आतच थांबतोय, आता आतच पाहतोय, आतच अनुभवतोय. म्हणजे आपण कायामध्ये उतरतो, काया पाहतो आणि जिवंत काया पाहतो. श्वास म्हणजेच काय म्हणलं, श्वास हे कायाचं एक काम आहे. आला जसे 12-13 सिस्टम्स आहेत आतमध्ये, पचन क्रिया आहे किंवा हृदयाची क्रिया आहे, हृदय अभिसरणाची क्रिया आहे किंवा आणखीन काही तुमचे किडनीचे काम चाललेले उत्सर्जन क्रिया आहे किंवा तुमची ही मज्जासंस्था आहे जे मेंदूपासून पाठीच्या कण्यातून सगळ्या शरीरभर ज्या मज्जासंस्थेचे जे जाळं पसरलेलं आहे, ती एक सिस्टम ज्याला मज्जा संस्था म्हणतात. ह्या सगळ्या 12-13 सिस्टम जे काय असतील त्याच्या आपल्याला त्याचा आता विचार करायची गरज नाही. कारण आपलं जे मुख्य काम आहे ते जाणीवांच्या आधारे सगळं पाहणं आहे. वेदना फिलिंग, काय फील होतं, श्वास फील होतो, आन फील होतं, काया आन करते फील होतं, काया अपान करते फील होतं. ते पाहता पाहता आपण त्याच्यामध्ये उतरतो आणि तो अभ्यास आपण करतो. त्याच्या जाणीवांचा बोध ठेवण्याचा प्रयत्न करतो, बोधी, त्याचा बोध ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे आपण कायेतून जाणीवा आणि मग हळूहळू आपण मनापर्यंत पोहोचतो. पण त्याला ओळखण करून आपण पोहोचू शकत नाही. तो मार्ग दुसरीकडे जातच नाही. याला सतीपठ्ठान म्हटलंय, 4 सतीपठ्ठान म्हटलंय. तर हा मार्ग दुसरीकडे कुठे जातच नाही. कारण श्वासाच्या निमित्तानं जर तुम्ही कायेत उतरलात तर नॅचरली तुम्ही वेदनांच्या संपर्कात येतात. कारण वेदना आतच आहेत. वेदना ज्या आहेत हा चित्ताचा परिणाम आहे, इमोशनचा परिणाम आहे. कारण चित्त म्हणजे पाहिजे नकोचा संघर्ष आहे, लोभ देशाचा संघर्ष आहे. लोभाप्रमाणे झालं तर आनंद मिळतो, सुख मिळतं, लोभाप्रमाणे नाही झालं तर दुःख होतं. देशाप्रमाणे झालं तर आनंद मिळतो, देशाप्रमाणे नाही झालं तर दुःख होतं. म्हणजे एखाद्या माणसाचा द्वेष मला आला आणि तोच आला समोर आला तर मला त्याचा त्रास होतो द्वेषामुळे. पण तो आला पण गेला, बरं झालं गेला, मला बरं झालं तो गेला. म्हणजे द्वेष जे आहे तो तुम्हाला सुखदायक पण असतो, दुःखदायक पण असतो. लोभ जे आहे तो तुम्हाला सुखदायक आणि दुःखदायक असतो. याचा अर्थ वेदनांमध्ये ते सुख दुःख आहे. सुख वेदना, दुःख वेदना किंवा सुख अदुःख वेदना म्हणतात. तर या वेदनांमध्ये, या जाणीवांमध्ये सुख दुःख आहे. तो चित्ताचा परिणाम आहे.
परंतु ह्या सगळ्याचं मी जे अनालिसिस करतो, मेंदूचं विश्लेषण करतो, विचार करतो, ते मनोधर्म आहे. आणि मनोधर्म हे एका बाजूला इंद्रियांच्या विषयाला धरून पण काम करतात, मेमरीला धरून पण काम करतात. कारण आपण म्हणजे संस्कारित अस्तित्व, संस्कार की आपल्या मनात जे आहे, मेमरीमध्ये जे आहे, त्याला धरून पण विचार प्रक्रिया काम करते. मेमरी म्हणजे भूतकाळ आहे. मेमरीमध्ये काय असतं, जे होऊन गेलेलं आहे किंवा त्याच्याविषयी जे काय चाललंय ते, जे काय चाललंय ते वर्तमानातलं आहे, परंतु जे होऊन गेलेलं आहे ते भूतकाळ आहे. आणि जे आपण तर्क करतो, कल्पना करतो, इमॅजिन करतो, असं असावं, तसं असावं, तसं नसलं पाहिजे, भविष्यकाळ, तर माइंड एकतर भूतकाळामध्ये असतं मेमरीमध्ये, नाहीतर विचार प्रक्रियेने इमॅजिनेशन मध्ये भविष्यकाळामध्ये असतं. परंतु ही दोन्ही कामं कुठे चाललेली आहेत? आत्ता चाललेली आहेत, वर्तमानात, प्रेझेंट मोमेंट मध्ये चाललेली आहे. याचा अर्थ भूतकाळाचं अस्तित्व नाही, भविष्यकाळाचंही अस्तित्व नाही. जे काय चाललंय ते वर्तमान काळात चाललेलं आहे. आणि सती जी आहे ही वर्तमानाचं भान आहे, वर्तमानाची जागृती आहे, हे त्याचं स्वरूप आहे. प्रॅक्टिकली हे स्वतः करून बघायचे वेगळ्या पद्धतीनं. थांबू आपण या ठिकाणी.